Namaskar. Scholarship Guidance for Standard 5th and Standard 8th. Myself, Dr. Lata Padekar, working as graduate teacher in Loknete Yashwantrao Chauhan Vidyaniketan number 6, Eravda, Pune 6. आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता 8वीच्या पेपर 2 मधील इंग्रजी या विषयाबद्दल आधी तोंडओळख करून घेणार आहोत आणि मग टप्प्याटप्प्याने आपण या विषयाचा अभ्यास करणार आहोत. In paper 2 for scholarship exam of standard 8 there are 2 papers and English is included in paper 2. मुलांनो, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपल्याला माहितीच आहेत की 2 पेपर असतात आणि पेपर 2 मधील भाग 1 मध्ये इंग्रजी या विषयाचा समावेश केलेला आहे. There are 25 questions which carry 50 marks. या भाग 1 मध्ये एकूण 25 प्रश्न असतात आणि गुण 50 असतात. अर्थातच एका प्रश्नाला 2 गुण असे विभागलेले असतात. आता जर आपण इंग्लिश या पेपरचा अगदी घटक निहाय अभ्यास करायचं ठरवलं, इट इज कॉल्ड युनिट वाइज डाटा. तर इंग्लिशमध्ये कोणकोणते घटक आणि ते किती त्याच्यावर आधारित किती प्रश्न, किती गुण आणि त्या घटकाला किती भारांक वेटेज दिलेलं आहे ते आपण या टेबलमध्ये थोडं जाणून घेऊया की इंग्लिशमध्ये कोणकोणत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. खरं तर इयत्ता 5वी, 6वी, 7वी आणि 8वी पर्यंत तुम्ही आत्तापर्यंत ज्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केलेला आहे इंग्लिशसाठी, त्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातील जे जे शब्द येऊन गेलेत ते सगळे या पेपरमध्ये आपल्याला प्रश्नांमध्ये विचारले जातात. त्याला व्होकॅब्युलरी शब्दसंपत्ती हा जो घटक आहे याच्यावर आधारित 4 प्रश्न असतात. त्याच्यासाठी 8 गुण दिलेले असतात आणि त्याचं वेटेज आहे 16. त्यानंतर तुम्हाला आवडणारा सर्वात सोपा प्रश्न वर्ड पझल्सचा असतो. त्याच्यावरही 2 प्रश्न येतात आणि 4 गुण असतात. वेटेज अर्थातच 8% आहे. आता लँग्वेज स्टडीसाठी सुद्धा एकूण 6 प्रश्न असतात 12 गुणांसाठी, वेटेज 24. ग्रामर हा जो काही भाग आहे इंग्लिशमधला तो खूप महत्त्वाचा असतो. त्यावर आधारितही 3 प्रश्न विचारले जातात आणि त्याला गुण असतात 6. तर अशा पद्धतीने खरं तर काही अगदी आपल्या हातचे मार्क असतात. आता क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये जर तुम्ही पाहाल तर पहा, याच्यावर सुद्धा 4 प्रश्न दिलेले असतात आणि हे शक्यतो सर्वांचे बरोबर येतात. 8 गुणांसाठी हे क्रिएटिव्ह रायटिंग आपल्याला इथे दिलेलं दिसतंय. रीडिंग स्किल म्हणजे तिथे एकतर नोन पॅराग्राफ असतो किंवा अननोन पॅराग्राफ असतो. कधीतरी पुस्तकातला येतो, पुस्तकाच्या बाहेरचाही येतो. यावर आधारित 5 प्रश्न विचारले जातात आणि 10 गुण आपल्याला हमखास मिळण्याची खूप शक्यता असते. आणि एक असाच अगदी जनरल नॉलेजवर जो मिसलिनियस किंवा संकीर्ण या विभागात मोडतो त्याच्यावर आधारित एक प्रश्न, असे एकूण मिळून 25 प्रश्न आणि 50 गुणांसाठी हा पेपर आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणूनच मी म्हटलं होतं की आपण आज इंग्रजी या विषयाची शिष्यवृत्तीसाठी जो काही अभ्यासक्रम आहे त्याची आज आपण तोंड ओळख करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे सारे घटक आणि त्यावर आधारित प्रश्न किती असू शकतात. आता अर्थात इथून मागे ज्या पद्धतीने हे प्रश्न विचारले गेले त्यावर मी हे संकलन केलेलं आहे आणि म्हणून हे आपल्यासमोर देताना मला आनंद होतो आहे की आता तुम्ही जर घटक पाहाल तर हे सगळे घटक आपल्या ओळखीचे आहेत आणि आपल्याला आवडणारे आहेत. फक्त थोडं अधिक निरीक्षण आणि अधिक बारकाईने
या गोष्टीचं आकलन आपण करून घेणार आहोत. आता आपण नेमकं त्या घटकामध्ये काय काय विचारलं जाणार आहे याचाही थोडासा आढावा घेऊयात. व्होकॅब्युलरी शब्दसंपत्तीमध्ये कोणकोणते उपघटक येतात, तर त्याच्यामध्ये क्लूज दिलेले असतात. कंटेक्स्च्युअल मीनिंग्ज आपल्याला विचारले जातात. फ्रेजेस, अँटॉनिम्स, सिनॉनिम्स आणि होमोफोन्स आणि या सदृश्य उपघटकांचा या व्होकॅब्युलरीमध्ये समावेश केलेला असतो. वर्ड पझल्समध्ये क्रॉसवर्ड आणि ग्रीड दोन्ही प्रकारचे हे वर्ड पझल्स इंग्लिशच्या पेपरमध्ये आलेले दिसून येतात. आणि हे मुलांना सोडवायला खूप आवडतात. विशेष म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारितच हे प्रश्न असण्याची खूप दाट शक्यता असते. म्हणून आपण आपलं पाठ्यपुस्तक नेहमी बारकाईने वाचायला हवं. त्याखाली दिलेले स्वाध्याय सुद्धा खूप काळजीपूर्वक सोडवायला हवेत. त्यानंतर लँग्वेज स्टडी नावाचा जो उपघटक आहे त्याच्यामध्ये काय काय आहे, तर सेंटेन्स फॉर्मेशन येतं, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, पार्ट्स ऑफ स्पीच, मॉडल ऑक्झिलरीज आणि टेन्सेस या साऱ्या व्याकरणाच्या घटकांचा यामध्ये समावेश केलेला आहे. आपण हे टप्प्याटप्प्याने एकेका व्हिडिओजमध्ये हा सगळा भाग शिकणार आहोत. आता फक्त या पेपरमध्ये काय काय येणार आहे याबद्दलचा आपण आढावा घेतो आहोत. यामध्ये आणखी याही घटकांचा समावेश असतो. ग्रामर, की ज्याला खरं तर ज्यामध्ये व्हॉइस म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस यावर आधारित एक प्रश्न, डायरेक्ट इनडायरेक्टवर एक प्रश्न आणि डिग्री म्हणजे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह यावर आधारित एक प्रश्न, असे एकूण 3 प्रश्न आतापर्यंतच्या पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत. क्रिएटिव्ह रायटिंग हा भाग सुद्धा विद्यार्थ्यांना खूप सोपा जातो, ज्यामध्ये शॉर्ट नोट्स असतात. म्हणजे अगदी 2-3 ओळींची नोट असते आणि त्यावर आधारित एखादा प्रश्न असतो. स्लोगन्स हे तर आपण नेहमी ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत, तोही मुलांना प्रश्न आवडतो. चित्रावर तयार केलेले स्लोगन्स कोणते बरोबर असतील त्यातला ऑप्शन निवडायला येतो किंवा अर्ध स्लोगन दिलेलं असतं, अर्ध पुढे काय येईल वगैरे वगैरे. डायलॉग्स, ॲडव्हर्टाइजमेंट किंवा न्यूजपेपरमधली एखादी न्यूज, आपण आता तंत्रज्ञानाच्या जगामध्ये जगत आहोत म्हणून ईमेल, वेबसाईट, SMS यावर आधारितही एखादा प्रश्न असतो. तर हे प्रश्न मुलांना खूप आवडतात आणि अगदी आपल्याला इथे स्कोरिंग करण्यासाठी संधी असते. अधिक गुण आपल्याला हा भाग मिळवून देतो. रीडिंग स्किल यामध्ये मुलांनो एक उतारा किंवा म्हणजे असा एक पुस्तकातला किंवा पुन्हा पुस्तकाच्या बाहेरचा असा उतारा असल्यानंतर त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न आपण नीट वाचायचे असतात. उतारा कळणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून रीडिंग स्किल जे शिक्षक आपल्याला वर्गात सांगतात की मुलांनो नीट ऐका, लिसन केअरफुली अँड रिपीट मी, रीड आफ्टर मी असं जेव्हा म्हणतात ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपण या प्रश्नाकडे खूप काळजीपूर्वक पाहूयात आणि त्याचे सुद्धा पैकीच्या पैकी गुण कसे मिळतील तेही लक्षात ठेवूयात. मिसलिनियसवर आधारित अतिशय सोपा प्रश्न असतो की जो क्लॉक किंवा गेम्स तुमच्या पुन्हा आवडीचा हा प्रश्न आहे. तर असेच एकूण आपल्याला काही आवडीचे आणि काही अधिक शिकण्याचे हे घटक आपण यांचा 1 by 1 असा पुढे काही दिलेल्या व्हिडिओजमध्ये अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आतापर्यंत आपण घटकनिहाय थोडा प्रश्न प्रकार समजून घेतला. इंग्रजीचा अभ्यास कसा असणार आहे याबद्दलची माहिती आपण आउटलाईन म्हणूयात. आता थोडं प्रश्न प्रकारानुसार पाहूयात. पहिला आणि दुसरा प्रश्न, मगाशी मी जे म्हटले की तुम्हाला काही पॅरेग्राफवर आधारित प्रश्न असतात. तर कधीतरी एक अनसीन पॅरा म्हणजे पुस्तकाबाहेरचा पॅरेग्राफ येतो आणि त्याच्यावर 1 आणि 2 नंबरचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. कधीतरी पुस्तकातलाच पॅरेग्राफ दिला जातो आणि त्यावर 3, 4 आणि 5 क्रमांकाचे प्रश्न विचारले जातात. तर अशा पद्धतीने आपल्याला रीडिंग स्किल
साठी मगाशी मी जे म्हटलं की 5 प्रश्न येतात. आता खरं तर मी इथे प्रश्न प्रकार तुम्हाला हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा असं जरी सांगत असले तरी कधीतरी नियोजनाप्रमाणे प्रश्न प्रकार हे वरखाली होणारच. पण तरी आपल्याला साधारणपणे एक पेपरची कल्पना यावी म्हणून आपण ही आउटलाईन तुमच्यासमोर मांडत आहोत. प्रश्न क्रमांक 6, 7, 8 आणि 9 हा वोकॅब्युलरीवर आधारित प्रश्न आहे. यामध्ये पुन्हा क्लूज, कंटेक्स्च्युअल मीनिंग्स, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, होमोफोन्स अशा उपघटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रश्नांचा क्रमांक वरखाली होऊ शकतो हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. आणि वर्ड पझल्सचा बऱ्यापैकी प्रश्न आतापर्यंत 10वा आणि 11वा विचारलेला आहे, खालीवर होऊ शकतो. हाही प्रश्न आपण अगदी काळजीपूर्वक जर सोडवला तर आपल्याला हमखास गुण मिळवून देणार आहे. प्रश्न क्रमांक 12, 13, 14, 15, 16 आणि 17 असे तब्बल 6 प्रश्न हे लँग्वेज स्टडीवर विचारले जातात. आणि खरं तर हे अगदी आपल्याला खूप स्कोरिंग करून देणारे प्रश्न आहेत. तुम्ही जर त्यातले उपघटक पाहिले, सेंटेन्स फॉर्मेशन, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, पार्ट्स ऑफ स्पीच, मॉड्यूल ऑक्झिलरीज आणि टेन्सेस, तर आत्तापर्यंत आपण हे शिकलेलो असतो म्हणून आपल्याला इथे हमखास गुण मिळून जातात. ग्रामरवर आधारित 18, 19, 20 हे प्रश्न क्रमांक येतात. आणि क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये 21, 22, 23, 24 या क्रमांकाचे प्रश्न येतात. आणि प्रश्न 25वा हा अगदी क्लॉक किंवा गेम्सवर आधारित असतो. अशा पद्धतीने आपल्याला या इंग्रजी पेपरची तयारी करायची आहे. एकूण 25 प्रश्नांसाठी 50 गुणांची तयारी आपण सारे मिळून करूयात. पुढील व्हिडिओजमध्ये आपण ओळीने प्रत्येक घटकाच्या बारकाईने सगळ्या टिप्स लिहून घेऊयात, शिकूयात आणि आपला हा इंग्रजी हा विषय अधिकाधिक स्कोरिंग करण्यासाठी कशी मदत होईल ते आपण पाहूयात. मला असं वाटतंय आज आपण या व्हिडिओमध्ये थांबूयात. थँक्यू. बाय बाय.